नमस्कार, मी संदीप देसाई. दुपारी 1च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे नाशिकची. नाशिकच्या गंगापूर रोडवरील सावकर नगर या भागामध्ये बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. आदित्य पेट्रोल पंपाच्या मागील परिसरामध्ये बिबट्या शिरला होता. त्यानंतर तो झुडपांमध्ये लपून बसला होता. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी, पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालं होतं. बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी वाढायला लागली. माणसांची गर्दी पाहून बिबट्या बिथरला. यानंतर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेत. अखेर 3 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. बिथरलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 4 नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये 2 पत्रकार, 1 वनरक्षक आणि शिवसेनेच्या नगरसेवकाचा सुद्धा समावेश आहे. या दृश्यांमध्ये आपण बघितलं तर तब्बल 3 तासांचा थरार नाशिकच्या या गंगापूर रोडवर आपल्याला पाहायला मिळाला. ही दृश्य बघितल्यानंतर कशी घबराट या परिसरामध्ये पसरली होती आणि कसा थरार हा 3 तासांचा होता याचा अंदाज आपल्याला करता येऊ शकेल. कारण 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वन विभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं पाहायला मिळतं. या हल्ल्यामध्ये 3 ते 4 जण जखमी सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे जखमी झालेले आहेत त्यांच्यामध्ये 2 पत्रकारांचा सुद्धा समावेश आहे. नाशिकच्या गंगापूर रोडवरील वस्तीमध्ये बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. आदित्य पेट्रोल पंपाच्या मागील परिसरात बिबट्या शिरला होता आणि त्यानंतर तो झुडपांमध्ये लपून बसला. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 3 तासांचा अथक प्रयत्न केले. आमच्या समोरच्या गार्डनमध्ये एक काळे नावाच्या गृहस्थींनी आहेत. त्या तिथे ओमकारचा जप करत होत्या आणि त्या जप करत असताना त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या बाजूला काहीतरी आहे. तर त्यांना असं वाटलं कुत्रं आहे. त्यांनी त्याला हळ केलं आणि त्या भीतीने ते तिथून जे पळत सुटलं ते आधी मधुर स्वीट्सकडे गेलं आणि तिकडनं मग जिथं ह्या ठिकाणी पकडलं गेलं, इकडून तिकडे तो खूप जास्त इकडनं तिकडे करत होता. आणि मी त्यावेळेस पोलीस आयुक्त साहेबांना फोन केला आणि सगळ्या पत्रकार बंधूंना फोन करून मी त्यांना बोलून घेतलं. एक जबाबदार नागरिक म्हणून, जबाबदार नगरसेवक म्हणून या ठिकाणी मी लगेच त्या ठिकाणी आवर्जून आलो व बिबट्या जेव्हा प्रथमदर्शनी आम्हाला बघितला तो खूपच अग्रेसिव्ह झालेला होता आणि हळूहळू नागरिकांची गर्दी वाढत गेली. मी ताबडतोब वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना, पोलीस स्टेशनला व बऱ्याच सर्वांना या ठिकाणी बोलून घेतलं. त्या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ज्या टायमाला बिबट्या ह्या झुडपातून त्या झुडपात जात होता त्या टायमाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला शॉटगननी इंजेक्शन दिले असता बिबट्या अजून ॲग्रेसिव्ह झाला व बाहेर निघाला. त्या टायमाला इकडे बरेचसे नागरिक या ठिकाणी उभे होते. नागरिकांच्या बाजूनी बिबट्या जेव्हा धावत होता म्हटलं आपणच समोर जावा व एवढ्या नागरिकांना जखमी होण्यापेक्षा आपण समोर गेले तर बिबट्या आपल्या दिशेने चालू येणार हे मला माहीत होतं. परंतु म्हटलं आपण याला कुठेतरी जेलबंद केलं पाहिजे म्हणून आमचे 2-3 सवंगडी आम्ही सोबत गेलो, पुढे गेलो तर त्याच्यामध्ये बिबट्याने माझ्यावर हल्ला केला. बिबट्या खरोखर त्या ठिकाणी होता. मग आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. परंतु हे होत असताना बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. बिबट्या अतिशय मोठा होता आणि त्यामध्ये शेकडो नागरिक त्या ठिकाणी बघण्यासाठी जमा झाले होते, गर्दी झाली होती. त्यामुळे कदाचित काय बिबट्या बिथरला असेल आणि असं करता करता बिबट्याने तब्बल 3 तास त्या ठिकाणी दमछाक झाली आणि त्यानंतर बिबट्याला पकडण्यात आलं. परंतु हे सगळं करत असताना त्यामध्ये अनेक रहिवासी क्षेत्र असल्याने, सगळे रहिवासी असल्याकारणाने बिल्डिंग असेल, बंगले असतील, त्या बंगल्यांमध्ये बिल्डिंगमध्ये तो लपत होता. जीवाची बाजी लावून वन विभागानं बिबट्याला ताब्यात घेतलंय. पण हे सगळं करत असताना आपल्या कामासाठी म्हणून ज्या सगळेजण वेद तबरेज आपल्याबरोबर आहेत. तबरेज, जय महाराष्ट्र वाहिनीचा तू कॅमेरामन, बिबट्याला पकडण्यामध्ये जी शोध करायचा होता त्या ठिकाणी होता तू. जखमेला कसं काय नेमकं घडलं? आम्हाला खबर मिळाली की बिबट्याला येतो. आम्ही तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर एका ग्राउंडमध्ये बिबट्या होता पहिले. पण मात्र तिथं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली नागरिकांनी आणि तिथं एन्जॉय करण्यासाठी असे नागरिक आले असं वाटत होतं तिथं. त्याच्यामुळे तो बिबट्या इकडच्या तिकडे हे झाला तो आणि तो दुसऱ्या ठिकाणी पळाला. तो एका बंगल्यामध्ये होता. आम्ही एका तेच बंगल्याचे कार पार्किंगचे इथे उभं होतो वरती. आम्ही जवळपास 10-15 फूट वरती होता तो आणि वरती उभे असताना तो अचानक बिबट्या माझ्या अंगावर धावला.
आणि थेट जाणार आहोत नाशिकला. आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय तब्बल 3 तासाचा हा सगळा थरार नाशिककरांनी अनुभवलेला आहे. तुम्ही सुद्धा स्वतः तिथं होतात. काय परिस्थिती होती आणि वनविभागानं कशा पद्धतीनं या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले? नक्कीच संदीप, हा थरारच होता. म्हणजे अवघा 3 ते 3.5 तासांचा हा थरार जो सावरकरनगर भागात सुरू होता. या ठिकाणी वनविभागानं खरोखर कौतुकास्पद कामगिरी केली की बिबट्याला जेरबंद केलं आणि अक्षरशः बिबट्याच्या अंगावर जिवंत बिबट्या, बिथरलेला बिबट्याच्या अंगावर जाळी टाकून बिथरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालं. आणखी हा सगळा थरार होत असताना जिथे मदत कार्य करण्यासाठी म्हणून खरं तर लोक पोहोचायला आवश्यक होती, तर तिथे बघ्यांच्या गर्दीने या शोध कार्यामध्ये किंवा बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये प्रचंड मोठे अडथळे निर्माण येत होते. संदीप, आपल्यावर आता मुख्य वनसंरक्षक विजय शेळके आहेत, उपमुख्य वनसंरक्षक शिवाजी फुले आहेत आणि रवींद्र भोगे हे अधिकारी आहेत की ज्यांनी या बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेच्या ऑपरेशनचं पूर्ण त्या ठिकाणी स्पॉटवर नेतृत्व केलं होतं. हा थरार सगळा होता आणि हेच ते सगळे अधिकारी की या अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं या माध्यमातून हा एक मोठा नाशिक भागातल्या सगळ्या भागाचा भोगे तुम्ही सांगाल. घटनास्थळी होते, ज्या पद्धतीनं तुम्ही या बिबट्याला जेरबंद केलं आणि प्रचंड मोठी गर्दी होती. काय होत होतं नेमकं? प्रचंड मोठी गर्दी असल्यामुळे बिबट्याला जेरबंद करणं थोडं जिकरीचं गेलं आम्हाला. बिबट्या म्हणजे उघड्या याच्यावर असल्यामुळे त्याला ट्रँग्युलाइज करण्यासाठी पण बऱ्याच अडचणी आल्या आणि बिबट्या तो एरिया जो आहे तो सगळा बंगल्याचा परिसर आहे. ठिकठिकाणी असे बंगले आहेत आणि समोरच्या बाजूला बिल्डिंग होती. बिल्डिंगमध्ये पूर्ण प्रत्येक गॅलरीमध्ये टेरेसवर पूर्ण बघ्यांची गर्दी झालेली होती आणि रस्ता होता, तो रस्ता पूर्ण गर्दीने व्यापलेला होता. तर पोलीस, आम्ही NGO लोक सगळं गर्दीला म्हणजे त्या घटनेपासून दूर कसे राहतील याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. आणि दुसरी जी टीम होती आमची, ती टीम बिबट्याला कसं जेरबंद करता येईल, ट्रँग्युलाइज कसं करता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न चालू होता, आटोकाट प्रयत्न चालू होता. या प्रयत्नामध्ये काही उत्साही लोक जवळ येत होते, त्यांना पांगवण्यामध्ये धावपळ होत होती आणि त्या दरम्यान आपले काही 2 लोक जखमी पण झाले. तर अशा घटनेमध्ये जर लोकांनी, जनसमुदायाने जर आपल्याला सहकार्य केलं, शांतता पाळली, तर जो कालावधी लागला आपला 3 ते 3.5 तासाचा, तो कमी वेळेत आपल्याला त्या बिबट्याला जेरबंद करणं शक्य झालं असतं. नक्कीच, पण ज्या ताकदीनं तुमचे सगळे कर्मचारी पोहोचले होते, आणखीन हा बिथरलेल्या बिबट्याला अंगावर जाळी टाकून काही कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केलं, त्याच्यात सुद्धा काही कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. खरोखर हे काम कौतुकास्पदच आहे. काय सांगाल? वनकर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी केलेलं काम नक्कीच कौतुकास्पद आहे. थोडंसं जनतेने समजून घ्यायला पाहिजे की हा बिबट्या जो आपण म्हणतो शहरात आला, कळत नकळत आपणच त्याच्या अधिवासावर थोडंसं अतिक्रमण केलेलं आहे. भक्ष्याच्या शोधात ज्यावेळी तो येतो, म्हणजे त्याचं हे नैसर्गिक भक्ष्य नव्हे किंवा अधिवास नव्हे शहरात येणं, पण आला तर ह्यावेळी जनतेने एकच करायला पाहिजे. ही काही कुठली सेलिब्रेशनची गोष्ट नाही आहे. आपण बिबट्या TVत पाहू शकतो, सर्कशीत पाहू शकतो. कृपा करून अशी गर्दी करू नका. आत्ताचे जे इन्सिडेंट्स घडले, 4 लोक जखमी झाले, त्याच्यात मोठा भाग हा त्या गर्दीचा होता. आणि मग गर्दी कंट्रोल करणं आणि बिबट्या पकडणं हे 2 गोष्टी कर्मचाऱ्यांना करणं फार कठीण होतं. तर माझी विनंती आहे सर्व स्थानिक रहिवाशांना की असं जर परत कधी इन्सिडेंट्स घडला तर जे वन विभाग, पोलीस विभाग आपल्याला जे आवाहन करते की गर्दी करू नका, कृपया तुम्ही प्रतिसाद द्या, जेणेकरून बिबट्याला आपल्याला लवकरात लवकर तिथून पकडणं, दुसरीकडे घेऊन जाणं शक्य होईल. नक्कीच फुले साहेब, उत्साही बघ्यांनी नियंत्रण केलं पाहिजे, हे तुम्ही महत्त्वाचा मुद्दा सांगतानाच विजय शेळके जे मुख्य वनसंरक्षक एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की आपण त्याच्या अधिवासावर आक्रमण केलेलं आहे, अतिक्रमण केलेलं आहे. खरं तर बिबट्याचा अधिवास, जंगल नष्ट होत. प्रशांत, आपण बघितलं खरंच 3 तासांचा थरार होता आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं की त्या 3 तासांच्या थरारानंतर कुठंतरी नाशिककरांनी आता सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. पंजाबमधली बातमी आहे. पंजाबच्या मुक्तसरमध्ये ब्युटी पार्लर मधून मुलींचं अपहरण करण्यात आलेलं आहे. सकाळी 6:30 वाजता सदर बाजारमध्ये ही घटना घडलेली आहे. शस्त्र घेऊन आलेल्या अज्ञातांनी या मुलींचं अपहरण केलेलं आहे. तरुणी ब्युटी पार्लरमध्ये तयार होण्यासाठी आली होती आणि पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे. तरुणीचं अपहरण CCTV कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे.
आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे पंजाबमधल्या मुक्तसरमध्ये ब्युटी पार्लरमधून एका मुलीचं अपहरण केलेलं आहे। ही दृश्य आपण बघतो, याच ब्युटी पार्लरमधून या मुलीचं अपहरण करतानाची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। सकाळी 6:30 वाजता सदर बाजारमध्ये ही घटना घडली आहे। शस्त्र घेऊन आलेल्या अज्ञातांनी या मुलीचं अपहरण केलेलं आहे। तरुणी ब्युटी पार्लरमध्ये तयार होण्यासाठी गेलेली होती आणि त्यावेळीच आता आपण बघितलं की या मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। तरुणीचं अपहरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत मोहित मल्होत्रा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मोहित जी, क्या कहना चाहेंगे इस वारदात के बारे में? देखिए, ये पंजाब का मुक्तसर डिस्ट्रिक्ट है, वहां पर सुबह का ये इंसिडेंट है। 6:30 के आसपास ये जो लड़की है उसकी आज शादी थी और ये ब्यूटी पार्लर में तैयार होने के लिए इसकी फैमिली इसको छोड़कर गई थी। 6:15 पर इसको छोड़ा गया और उसके बाद बताया जा रहा है कि ठीक 15 मिनट बाद 6:30 पर कुछ लड़के कार में सवार थे, वो आए। उन्होंने अपने मुंह कवर कर रखे थे और उनके हाथ में हथियार थे। उन्होंने हथियारों के बल पर बिल्कुल फिल्मी स्टाइल में इस लड़की को किडनैप कर लिया है। वहां पर ब्यूटी पार्लर से किडनैप कर लिया। ब्यूटी पार्लर पे जो वहां पर मौजूद थे जो लड़के लड़कियां तैयार करने के लिए, इसको उन्होंने रोकने की कोशिश की, लेकिन उनको गन पॉइंट पर डराया धमकाया गया और कहा कि अगर तुमने हमें रोका तो तुम्हें जान से मार दिया जाएगा। उसके बाद इस लड़की को ड्रैग करते हुए खींचते हुए गाड़ी में डाला गया और वहां से लोग लेकर फरार हो गए हैं। फिलहाल पुलिस तमाम एंगल पर इन्वेस्टिगेट कर रही है। ये लड़के इस लड़की को पहले से जानते थे और इस बात पे नाराज थे कि उसकी शादी किसी दूसरे लड़के के साथ कैसे हो सकती है और यही इस अपहरण के पीछे मुख्य जो कारण है वो माना जा रहा है। बिल्कुल शुक्रिया मोहित जी, आपने दी हुई जानकारी के लिए।